आणि विरोधकांनी जो रडीचा डाव या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये खेळला गेला होता, तीच परिस्थिती संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये असताना संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये आप्पांबरोबर सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर सातत्याने फिरत होतो आणि संपूर्ण मावळ मतदारसंघाची परिस्थिती मी पाहिली। मी आपल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आप्पा पुन्हा एकदा या मतदारसंघाचे खासदार होतील, हे मी ठासून त्यावेळेस सांगितलेलं होतं। परंतु मित्रांनो, या मतदारसंघाच्या मतदारांचा आभार यासाठी मानतोय की माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी काम केलेलं आहे। कठीण परिस्थिती असताना सुद्धा जी परिस्थिती या मतदारसंघाची या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे की हा मतदारसंघ, मगाशी आता ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा मतदारसंघ मागे पडलेला आहे, होय, खरोखर हा मतदारसंघ 17 ते 18 हजार मतांनी मागे पडलेला आहे। परंतु महायुती या मतदारसंघामध्ये सक्षम असताना निराशाची किनार मात्र या मतदारसंघाला लागलेली होती। अतिशय सक्षमपणे महायुती या मतदारसंघामध्ये आहे। आपण सारे जण जाणता, उपस्थित असणारे व्यासपीठावरील प्रत्येक जण जाणतोय की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घटक पक्ष या मतदारसंघामध्ये सक्षमपणे या ठिकाणी उभा आहे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा महायुतीमध्ये ज्या पद्धतीने याच शेलके हॉलमध्ये ज्या वेळेस आप्पांच्या साक्षीने महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे येऊन समन्वय समितीच्या आपण बैठकीचं आयोजन केलं की जेणेकरून सगळे घटक पक्ष एकत्रपणे या ठिकाणी येतील आणि महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतील। परंतु या मतदारसंघामध्ये निराशेची किनार लागली गेली आणि निराशेच्या किनारीप्रमाणेच या मतदारसंघातील काही घटक पक्षातील असणारे नेते हे थांबून राहिले आणि हा प्रचार ज्या पद्धतीने आपली महायुती सक्षमपणे या ठिकाणी काम करायला पाहिजे होते, तर या ठिकाणी समन्वयाचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले सारेच महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आपल्याला या मतदारसंघामध्ये मागं जावं लागलं। एवढं काम, एवढा चांगला विकास या मतदारसंघामध्ये आपण या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केलेला होता। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा भरभरून आपल्याला निधी या मतदारसंघासाठी दिलेला होता। अनेक विकास कामे ऐतिहासिक आपण या ठिकाणी केलेली आहेत। परंतु महायुतीच्या घटक पक्षाच्या सगळ्याच आपण घटक पक्षांनी याची प्रत्येक गोष्टीची जाणीव आपण त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे। सरकारमधील निधी आपल्याला चालतो, सरकारमधील निधी आपल्याला मिळावा यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। मग महायुतीचा धर्म का पाळायचा नाही? महायुतीचा धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सक्षमपणे या मतदारसंघातून संपूर्ण राज्यातून पुढे जाऊ। आज राज्याची परिस्थिती आपण एकंदरीत त्या ठिकाणी पाहताय की अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास करून सुद्धा मगाशी नरेंद्रने या ठिकाणी सांगितलं, ही सत्य हकीकत आहे की संविधान या देशातलं कोणीही बदलू शकत नाही, पण तरी सुद्धा निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रचार केला गेला। अशाच पद्धतीने सांगितलं गेलं की मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला, माझ्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला। परंतु खऱ्या अर्थाने जर आपण एकंदरीत परिस्थिती मोदी सरकारची सुद्धा पाहिली, राज्य सरकार सुद्धा जर आपण पाहिलं, तर या 10 वर्षाच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जे जे आता आपण या ठिकाणी पाहतोय, जे जे घटक या ठिकाणी आहेत, मग आदिवासी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, या सगळ्या घटकांना या ठिकाणी जास्तीत जास्त निधी देण्याचं, जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका मोदी सरकारांची होती, राज्य सरकारांची, शिंदे सरकारांची होती। आणि अशा पद्धतीचं काम करून सुद्धा चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता। आणि म्हणून माझी महायुतीच्या घटक पक्षांना साऱ्यांना विनंती आहे की आज राज्याचे नेते आपण सारेजण पाहताय की राज्यामध्ये झालेली महायुती ज्या पद्धतीने झालेली आहे, ही महायुती ही नैसर्गिकरित्या झालेली महायुती आहे, हे सुद्धा आपण साऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। कोणाला बोलवायला त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं। राज्यामध्ये सरकार स्थिरपणे चाललं होतं, शिंदे सरकार, तरी सुद्धा महायुती भक्कम करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे जे घटक पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज जर आपण खऱ्या अर्थाने पाहायचं असेल तर रायगडची परिस्थिती आपण सारेजण जाणून होतात। रायगडची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना सुद्धा ती सीट जाईल अशाच पद्धतीने सांगितलं जात होतं, परंतु महायुती सक्षमपणे उभी राहिली आणि रायगडचा विजय खेचून आणला तो आमच्या सगळ्या शिलेदारांनी एकत्रपणे येऊन। आणि हा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे की माझे प्रत्येक आमदार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं।
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं, म्हणून रायगडचा विजय आपल्याला त्या ठिकाणी पाहता आला. मावळचा विजय तर आपला होणारच होता, परंतु मावळमध्ये आपण पाहिलं की संपूर्ण राज्यामध्ये परिस्थिती वेगळी असताना सुद्धा तुम्ही पिंपरी पाहिलं, चिंचवड पाहिलं, ज्या पद्धतीने आपण या संपूर्ण दोन्ही मतदारसंघामध्ये काम उभं केलेलं होतं, मला त्या आत्मविश्वासाने सांगायचे की महेंद्र मी 1 लाखाचा लीड पिंपरीमधनं घेणार आणि त्याच पद्धतीचा लीड जवळजवळ 80,000चा लीड आपण पिंपरीमधून घेतला. मग ही परिस्थिती आपल्याला का बदलता आली नाही? आपण सुद्धा ती परिस्थिती बदलू शकलो असतो, हेच मला त्या ठिकाणी सांगायचं होतं. जर पनवेलला चांगल्या पद्धतीचा लीड उभा राहू शकतो, महायुती तर सक्षमपणे या ठिकाणी उभी होती, सक्षमपणे आपण त्या ठिकाणी काम करत होतो. आज जर आपण पाहिलं तर महायुतीचा आपण एकंदरीत जर आपण निधी पाहिला तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा सर्वात जास्त निधी या ठिकाणी देण्याचं काम या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. राष्ट्रवादी आपल्याबरोबर महायुतीमध्ये सामील झालेले आहे, राष्ट्रवादीला सुद्धा मोठा निधी देण्याचं काम या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग महायुतीचा धर्म पाळताना तुम्हाला काय अडचणी येतात? मी त्या वेळेस सांगितलं होतं, आपणच्या साक्षीने सांगितलं, देशाची निवडणूक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाप करू नका. ही निवडणूक मोदी सरकार कोणत्या परिस्थितीत बसलं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला विधानसभेला लढायचं असलं तर बिनधास्त लढा, आमची लढायची तयारी आहे, हे जाहीरपणे सांगितलं होतं आपण. मी त्यावेळेस त्यांना, तुम्ही फक्त लोकसभेचं काम करा, विधानसभेला जसं याल तशी अंगावर घ्यायची आमची तयारी. आम्ही लढवया शिवसैनिक आहे, महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पाळत आलेला आहे. ज्याला पाळायचं नसेल त्याला त्या ठिकाणी जातील बाहेर. आम्ही त्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम उभं केलेलं आहे. आम्ही जो त्याग या महायुतीसाठी केला ते कोणालाही महायुतीच्या घटक पक्षांना विसरता येणार नाही, हे मात्र जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय. जे शिंदे सरकारने जो निर्णय त्यावेळेस घेण्यात आला, आपण साऱ्यांनी पाहिलं की महायुतीला राज्यामध्ये कौल देण्यात आलेला होता, तरी सुद्धा आघाडीबरोबर त्यावेळेस उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले. तो निर्णय आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी मान्य नव्हता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जो कौल राज्याच्या जनतेने आपल्याला महायुतीला दिलेला होता आणि म्हणून महायुतीचे सरकार पुन्हा या राज्यामध्ये आणण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार आम्ही एकत्र आलो आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचाराची महायुती राज्यामध्ये सत्तेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आणली गेली. आणि हे आणत असताना राज्यामध्ये सरकार आणलं. या सरकारच्या माध्यमातून मोठा विकास निधी आपण या राज्यामध्ये उपलब्ध करून दिला. याच मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा निधी आपण उपलब्ध करून दिलेला होता. मग आता नैसर्गिकरित्या झालेली महायुती तुम्हाला पोटात का दुखायला लागलं? ऍक्सेप्ट करा, नाही तर बाहेर व्हा. तुम्हाला जर महायुती मान्य नाही तर येता कशाला निधी घ्यायला? आमची तयारी आपण यांच्याशी लढायची त्या ठिकाणी. पण अशा पद्धतीने जर तुम्ही घात करणार असाल, पाठीत वार करणार असेल, जाऊन तुम्ही भेटता आणि सांगता आम्ही काम केलंय, दाखवून द्या तुम्ही काय कुठे काम केलं ते. आणि हे मी जाहीरपणे बोलतोय कारण ते बोलण्याची गरज आहे. आप्पांनी मला सांगितलं होतं की महेंद्र जे असेल त्या पद्धतीने घेऊन जाऊ, परंतु आप्पा मनात राहतच नव्हतं. ज्या पद्धतीने तुमच्याशी त्यांनी ज्या पद्धतीने वागले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले या मतदारसंघात. आणि म्हणून या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, मी माझ्या नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही, काही मात्र घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत.